श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही लोकांना तसं दाखवता. जर लोक तुम्हाला चिल्लर म्हणजे कमी दर्जाचा, कमी किमतीचा, लहान समजत असतील तर त्यामागे काही ठोस कारणं असू शकतात. हे कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्या आधारे तुम्ही स्वतःमध्ये योग्य ते बदल करू शकता. त्यामागे तुमच्याकडून काय चुकलंय ह्या गोष्टी लक्षात घ्या. पहिला आहे स्वतःचं महत्त्व दाखवण्यात कमतरता. या चूक म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास दाखवता. सतत माफीनामे मागणं, मी काहीच नाही, तुम्हीच बरोबर असं म्हणणं. याचा परिणाम होतो लोक तुम्हाला हलकं समजतात, तुमचं मत गांभीर्यानं घेत नाहीत. यावर तुम्ही उपाय म्हणून तुम्ही आत्मविश्वासाने बोला. माझं मत असं आहे, मी असं केलं आहे असं ठामपणे मांडायला शिका. दुसरा आहे वागण्यात सुसंगतता नसणं, म्हणजे केवळ सांगितलेलं दुसऱ्या वेळेस बदलणं, कोणतीही भूमिका ठाम न होणं. याचा तुमच्यावर परिणाम म्हणजे लोक तुम्हाला स्थिर नाही किंवा गंभीर नाही असं समजतात. यावर उपाय म्हणजे तुम्ही स्वतःची मतं, निर्णय यामध्ये सातत्य ठेवा. मत बदलायचं असेल तर कारण स्पष्ट करा. तिसरा आहे वेशभूषा व बाह्य सादरीकरण, म्हणजे स्वतःचं सादरीकरण दुर्लक्षित करणं. अव्यवस्थित राहणीमान, याचा परिणाम म्हणजे लोक तुमच्यावर पहिल्या नजरेतून हे कुठलंही लोक नाही असं ठरवतात. यावर उपाय म्हणजे तुम्ही स्वच्छ आणि नीटनेटकेपणा देखावा ठेवा. तुम्ही जसं दिसता तसंच लोक तुम्हाला वागवतात. चौथा आहे स्वतःला फारच लवकर झुकवणं किंवा गोड बोलून मतं हरवणं, म्हणजे ह्या चूक म्हणजे तुम्ही लोकांच्या मनाला पटवण्यासाठी स्वतःचं मत बाजूला ठेवता. सतत हो म्हणणं, विरोध न दर्शवणं, आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला लोक समजतात की ही व्यक्तिमत्व ठरलेलं नाही, याचं काही महत्त्व नाही. यावर उपाय म्हणून तुम्ही गरज असल्यास नाही म्हणायला शिका. आपली जागा, सन्मान टिकवणं गरजेचं आहे. पाचवा आहे उद्दिष्टांचा अभाव किंवा दिशाहीनता. या चूक म्हणजे स्वतःचं आयुष्य कुठे चाललंय हे न ठरवणं, कोणताही ठोस प्लॅन न ठेवता दिवस ढकलणं, आणि याचा परिणाम तुमच्यावर लोक समजतात की तुम्ही गंभीर नाही आणि तुमच्यात काही मोठं करण्याची धमक नाही. यावर उपाय म्हणून तुम्ही तुमचे ध्येय, उद्दिष्ट ठरवा आणि त्याकडे वाटचाल करा. ही वाटचाल करताना इतरांना दाखवा की तुम्ही प्रगती करत आहात. त्यानंतर सहावं आहे लोकांच्या चुकीच्या वागणुकीला परवानगी देणं, म्हणजे तुम्ही चूक कुठे करताय, जेव्हा लोक वाईट बोलतात, टोकतात, अपमान करतात, तेव्हा काही न बोलता तुम्ही सहन करता. याचा परिणाम म्हणून तुम्हाला लोक समजतात की हा काहीही सहन करतो, त्यामुळे आदर राखत नाहीत. यावर उपाय म्हणून तुम्ही सीमारेषा आखा. योग्य त्या वेळेस शांतपणे, ठामपणे विरोध दर्शवा. तुमचं मत, स्वतःचं वागणं, बोलणं, दिसतं आणि निर्णय घेणं यावरूनच लोक तुमच्याकडे पाहतात हे ठरतं. जर लोक तुम्हाला चिल्लर समजतात तर याचा अर्थ ते महत्त्व कमी मानतात, म्हणजे याचा अर्थ ते तुमचं महत्त्व कमी मानतात, तुम्हाला ते कमी समजतात. आणि ते थांबवायचं असेल तर तुम्ही स्वतःला कसं सादर करता यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. हे मी तुम्हाला सांगितलेले 6 नियम जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणले तर लोक तुम्हाला चिल्लर कधीही समजणार नाहीत, कारण हे जर केलं तर हेच लोक तुमच्या समोर स्वतः झुकतील. फक्त हे मी सांगते तसं तुमच्या वागण्यात आणा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा चॅनलवरती. म्हणजे आज तुम्ही हा माझा व्हिडिओ प्रथम बघत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजेच ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला जशी मिळाली तशीच त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना
श्री स्वामी समर्थ.